नात्यामध्ये काही अशा चुका असतात ज्यांमुळे पुरुषांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि ते कायमचे दुरावू शकतात. मानसशास्त्र आणि नातेसंबंधातील तज्ज्ञांच्या मते खालील काही प्रमुख कारणे असू शकतात. अतिसंशय आणि असुरक्षितता. पुरुषांना स्वतःचे स्वातंत्र्य आणि विश्वास खूप प्रिय असतो. जेव्हा स्त्री सतत संशय घेते किंवा त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवते, तेव्हा त्याला गुदमरल्यासारखे वाटते. यामुळे तो नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करू लागतो. सततचा अपमान आणि अनादर. कोणत्याही पुरुषासाठी त्याचा स्वाभिमान अत्यंत महत्त्वाचा असतो. जर स्त्रीने चारचौघात किंवा वारंवार त्याचा अपमान केला, त्याच्या कष्टाची कदर केली नाही, तर तो मानसिकदृष्ट्या तिच्यापासून लांब जाऊ शकतो. बदलण्याची सक्ती करणे. पुरुषांना ते जसे आहेत तसे स्वीकारले जाणे आवडते. जर स्त्रीने त्याला सतत स्वतःच्या मर्जीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ त्याचे मित्र, छंद किंवा स्वभाव बदलणे, तर त्याला ते बंधनकारक वाटते आणि तो सुटकेचा मार्ग शोधतो. तुलना करणे. आपल्या जोडीदाराची तुलना दुसऱ्या पुरुषाशी करणे, उदाहरणार्थ त्याचा पगार बघ किंवा तो किती छान वागतो, ही गोष्ट पुरुषांना खूप जास्त दुखावते. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वासाला तडा जातो आणि ते कायमचे दुरावू शकतात. संवादाचा अभाव आणि टोमणे मारणे. कोणतीही समस्या शांतपणे सोडवण्याऐवजी सतत जुन्या गोष्टी उकरून काढणे किंवा टोमणे मारणे यामुळे नात्यात कटुता येते. पुरुषांना शांतता हवी असते. घरात सतत कटकट असेल तर ते अंतर निर्माण करतात. महत्त्वाची टीप. नाते टिकवण्यासाठी केवळ एकाने प्रयत्न करून चालत नाही. हे प्रयत्न दोन्ही बाजूंनी असणे गरजेचे आहे. विश्वासाने आणि एकमेकांच्या आदराने कोणतेही नाते अधिक घट्ट होऊ शकते.